की जय भवानी। बदलापूर नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण वीणा वामन म्हात्रे, की बहीण वीणा वामन म्हात्रे या उभ्या आहेत आणि त्यांच्या सोबत 49 नगरसेवक उभे आहेत आणि 49 आणि नगराध्यक्ष 50 ना, म्हणजे 50 लोकांची टीम उभी आहे। हाफ सेंचुरी आणि पूर्णच्या पूर्ण टीम या निवडणुकीला सामोरे जाते आणि त्याच्यामध्ये शीतल प्रवीण राऊत ही आपली लाडकी बहीण बिनविरोध आलेली आहे आणि शिवसेनेचं खातं उघडलेलं आहे। एक शुभ संकेत आहे आणि बदलापूर काय आपल्याला नवीन नाहीये आणि मी बदलापूरकरांसाठी नवीन नाहीये। आपण सगळे परिवारातली लोक आहोत, आपण सगळे कुटुंबातली घरातली लोक आहोत। इथं माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। इकडे लाडके भाऊ आहेत, इकडे पण लाडक्या बहिणी आहेत, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत आणि ज्या उमेदवाराच्या मागे पहिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला, हे गणित, हे समीकरण गेले अनेक वर्ष मी पाहतोय आणि आज बदलापुरामध्ये विकासाची गंगा आणणारी शिवसेना सगळी या ठिकाणी व्यासपीठावर आहे। वामन म्हात्रे इकडे आहेत, श्रीधर आहेत, आपल्या उमेदवार ताई आहेत। हे व्यासपीठ एवढं सगळं भरगच्च भरलेलं आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी टीम कुठल्याच नगर परिषद, कुठल्याच जिल्ह्यात कुठंच एवढी मोठी टीम नसेल। मी महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवस फिरतोय, लाडक्या बहिणींचा जो रिस्पॉन्स आहे, सगळीकडे लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने सभेला येत आहेत। जसं विधानसभेतलं चित्र पाहत होतो मी, हे चित्र या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। खरं म्हणजे मुख्यमंत्री मी असताना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू केली, त्याला अनेक लोक विरोधात गेली। इकडे आपल्याकडे लाडक्या बहिणींना योजना आहे ना, 24,000 लाडक्या बहिणी 26,000 लाभ घेत आहेत बदलापूर मधल्या। मग तुमचा विजय पक्काच आहे, रेकॉर्ड ब्रेक विजय आहे। मतदान किती आहे टोटल आणि 26x4 करा गणित, तसा विजय नको आहे। एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। बदलापूरकर एवढ्यांनी 2 तारखेपर्यंत प्रामाणिकपणे डोळ्यात तेल घालून काम केलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। बदलापूर शहर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेबांचं प्रेम, साबीर भाई त्यांचे प्रेम आणि खऱ्या अर्थाने बदलापूर म्हणजे फक्त धनुष्यबाण, बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबाण, हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे। बदलापुरात कुणाचा आवाज घुमणार? आवाज घुमणार फक्त शिवसेनेचा, शिवसेनेचा आणि शिवसेनेचा। कारण शिवसेनेची राज्य सत्ता, शिवसेनेची
या बदलापूरवर आपण दिलेली, जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी वामनपंत नगराध्यक्ष होता. आणि मला आठवतंय या ठिकाणी केलेलं काम तुमच्या समोर आहे. आणि म्हणून त्या कामाच्या जोरावर आपल्या विनाताई जिंकून येतील, सगळं जग पाहिल, विनाताई जिंकून येतील आणि इतिहास घडवतील. बदलापूरचा शिवसेनेच्या भगव्याचं राज्य, भगव्याचंच राज्य राहणार आहे. किती कुणी येऊन इथे गप्पा मारल्या, बाता मारल्या, काही केलं, गप्पा मारा, बाता मारा, निवडून येणार आमचा वामन आप्पाच. वामन तसा कलाकार आहे. त्याला दाखवतो, कधी येतो गपचूप माझ्याकडे सही घेऊन जातो. बोला अरे त्या दिवशी तर पैसे घेऊन गेले. बोले हे MMRDAचं आहे, त्याचे नगर विकास खात्याचं घेऊन गेलाय. आणि सर्व नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये मी वामन म्हात्रे आणि शिवसेनेने निधी दिला. किती निधी दिला तुम्हाला? कुठे कुठली कुठली कामं केली? 500 कोटी. बदलापूरकरांसाठी काय केलं हे सगळ्यांना माहित आहे. मी येताना बघितलं, कॉन्क्रीटच्या रस्त्याने मी आलो. बदलापूर रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी 500 कोटी कोणी दिले? शिवसेनेने दिले. 500 कोटी कोणी दिले? शिवसेनेने दिले. शहरासाठी 240 कोटींची पाणी पुरवठा योजना कोणी दिली? शिवसेनेने दिली. 190 कोटी रुपयांची स्टॉर्म वॉटर ड्रेनेज योजना कोणी दिली? शिवसेनेने दिली. आणि म्हणून अशी अनेक किती छोटे मोठे तर मी घेत नाही, तू घेतले ना. एवढा निधी वामन म्हात्रेने आणलाय. आणि वामन म्हात्रेची फिल्डिंग मजबूत असते. एकदा सही घेऊन गेला, मी त्याला म्हणतो आमच्याकडून डिपार्टमेंटमध्ये आउटवर्ड होऊ दे, नाही मी घेऊन जातो आणि तिकडे बरोबर सगळ्यांना हे करून निधी घेऊन येतो आणि या ठिकाणी निधीतून काम करतो. काही लोक निधी घेऊन जातात आणि काय करतात मला माहित नाही, परंतु एक एक पैसा वामन म्हात्रेने मी दिलेला या ठिकाणी विकासामध्ये वापरलेला आहे, विकासामध्ये वापरला आहे. आणि नगरपालिका म्हणजे नगर विकास खातं. माझ्याकडे MMRDA आहे, सिडको आहे, नगर विकास विभाग आहे. आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण खूप कामं केली ना. बाबासाहेबांचा, आंबेडकरांचा पुतळा केला, स्मारक केलं, प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आपण केलं, भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत केली. मोठ्या शहराला लाजवेल अशा प्रकारचं प्रशासकीय इमारत या तुमच्या वामन म्हात्रेंनी उभी केले. त्याच्या मागे एकनाथ शिंदे उभा राहिला. आणि काय काय केलंय सगळं सांगायला गेलो तर मला वाटतं वेळ पुरणार नाही. पण मी आपल्याला सांगतो, बदलापूरसाठी नवीन धरणं आपण करतो, एक शिलार आणि पोशीर. त्यामुळे तुम्हाला उल्हास नदीचा पूर येतो तो देखील थांबेल आणि हा मोठा निर्णय होईल. गावदेवी बॅरेज रोड, पाचचारी पूल उभारला, आपण चालू आहे काम. उभारायचं तर पैसे आणले ना बाबा. पाचचारी उभा राहिलाय, मी माझ्याकडे सगळं माहिती बरोबर आहे, तू काय सांगतो. आणि म्हणून त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कमी झाले. आणखी काय पाहिजे तुला? ब्रिज पाहिजे. ऍडव्हान्स फायर ब्रिगेड सिस्टीम साठी 13.5 कोटी रुपये दिले. गाडी पण आली बघा, लगेच गाडी पण आली. मेट्रो 5 आधी बदलापूरला पोहोचेल. मेट्रो खासदारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलाय. आणि चिखलोलीवरून ते आपण बदलापूरला आणण्याचा प्रयत्न करतोय. चिखलोली स्टेशनचं काम सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे त्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं बदलापूरमध्ये सगळी कामं मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही. एक पूर परिस्थिती जी आहे ती थांबवण्यासाठी
ब्ल्यू आणि रेड आणि ब्ल्यू लाईन जी आहे त्याचा देखील पुन्हा तपासली जाईल. आणि कधीतरी कुठं पाणी गेलं होतं कुठल्या वर्षी माहित नाही, पण आता कुठं पाणी जातच नाही ते पण त्या रेषेमध्ये आलंय, ते देखील काढून टाकण्यात येईल. शेवटी सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आपलं, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहीण योजना ही तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू करत असताना एक विचार केला. गरिबी काय, सर्वसामान्य माझ्या माता भगिनींची परिस्थिती कुटुंब चालवताना काटकसर करत असते. मी देखील माझी परिस्थिती आईची पत्नीची जी काय काटकसर पाहिलेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या माझ्या माता भगिनींना काहीतरी द्यायचं, काहीतरी त्यांना आधार कुटुंबाला झाला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि काही लोकांनी विरोधही केला. आताही काय लोक बोलतात, पण मी सांगतो कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. एवढा जिंदाबाद बोलला तर बस त्याचा समोरच्याचा मुर्दाबादच होईल. लाडकी बहीण योजना, एक लाडकी लखपती योजना, आणि लाडक्या बहीण योजनेमध्ये सर्व जातीपातीच्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देतोय. जात पात धर्म काही नाही आडवा. लेख लाडकी लखपती, एसटी मध्ये 50% सवलत, मुख्य मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं आपण. एक घटना घडली, एका मुलीने आत्महत्या केली. का केली? ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% फी सरकार भरत होतं, 50% पालकांनी भरायची होती. मुलीला वाटलं पालक भरू शकत नाही, पालक आत्महत्या करतील, वडील आत्महत्या करतील, म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. मी रात्री 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी पाहिली. मी त्याच वेळी निर्णय घेतला, या हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. आणि या राज्यात आपल्या मुख्यमंत्री काळात एक मुलगी आत्महत्या करते तर सत्ता आणि राज्याचा फायदा काय? एकाच रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, 50% 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लावत होतो, आता आईचंही नाव लावण्याचा आपण ऐतिहासिक निर्णय घेतला. या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आम्ही टीम म्हणून काम केलं, टीम म्हणून निर्णय घेतले, अनेक धाडसी निर्णय घेतले. मेट्रो सगळ्या पूर्ण MMR मध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करतोय आपण. एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी लोकांना मिळाली पाहिजे. चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर वाहतूक कोंडी दूर होईल. मोठे रस्ते होत आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत. पूर्वीचं बदलापूर आपण पाहिलंय, आजचं बदललेलं बदलापूर आपण पाहतोय. आणि मी एवढंच सांगतो की किती कोणी काही केलं तरी सुद्धा जे बदलापूरमध्ये शिवसेनेने काम केलेलं आहे तो पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव दिसू लागलाय. म्हणून वामन म्हात्रे मगाशी सांगत होते, विकासावर बोला. विकास काय केला तुम्ही ते बोला. तुमच्याकडे काय केल्यासारखं असेल तर बोलणार. मग काय आरोप करता येतात कुणावरही, टीका करता येते कुणावरही, पण मी जे बोलून दाखवलंय ते सगळं आम्ही करून दाखवलंय. आमच्याकडे एक जनसेवेचं हे काम ह्याच्यामध्ये आहेत. ही कामं बघा, ह्याच्या आतले फोटो बघा, हे सगळं जागेवर आहे. हे केलेली कामं आहेत, ही केलेले वचननामा किंवा
काल केलेलं काम दाखवण्यासाठी त्याला हिम्मत लागते, काम करावं लागतं. आणि म्हणून या बदलापूरमध्ये काम बोलणार काम. आणि एकनाथ शिंदे पण जे बोलतो ते करून दाखवतो, आणि बोलत नाही ते पण करून दाखवतो. लाला साहब का सच्चा सैनिक हूं, किसी से नहीं डरता. एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता है. आणि काही लोक मला म्हणतात तुम्ही कधी झोपता, कधी उठता. मी झोपा काढायला नाही आलोय, लोकांच्या झोपा उडवायला आलोय. आणि म्हणून महाराष्ट्रात 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला. आणि म्हणून विकासाला चालना देण्याचं काम आपण केलं. म्हणून बदलापूरला शेकडो कोटींची कामं मिळाली, शेकडो कोटीचा निधी पाठवला. आणि यापुढे सांगतो बदलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे. कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे. हे सर्व नगर विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये येतं. काही लोक निधी घेऊन जातात, पण एकनाथ शिंदेचं कधी नाव लिहित नाहीत. पण लोकांना माहित असतं हा निधी कुठून आलाय. जाऊ द्या, मी कधी श्रेयवादात पडत नाही. मी या हाताचं दिलेलं या हातालाही कळू देत नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमधून या तुमच्या भावाने 450 कोटी रुपये 70,000 रुग्णांना दिले. 4,500 रुग्ण मुख्यमंत्री सहायता निधीतले बदलापूरमध्ये आहेत. बदलापूरमध्ये लक्ष चालू आहे ते. शासन आपल्या दारी कोल्हापूरला कार्यक्रम होता. या कार्यक्रमात शासन आपल्या दारी मी मुख्यमंत्री असताना सुरू केला. आणि आम्ही म्हणून काम केलं. मी काय एकटा श्रेय घेणार नाही. परंतु शासन आपल्या दारी का योजना पूर्वी नव्हत्या, लाभ पूर्वी नव्हते, लाभार्थी पूर्वी नव्हते, होते. पण कटकट नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे. बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन लोकांच्या दारी गेलं पाहिजे, ते एकनाथ शिंदेने घेऊन गेला. 4 कोटी लोकांना फायदा झाला. त्या व्यासपीठावर एक मुलगी आली मुस्लिम समाजाची. मी म्हणालो काय झालं बाबा. ती म्हणाले दुआ है, इसका नाम दुआ है. मैं बोलो क्या हुआ. बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से 3 करोड़ रुपया ये मेरे बेटी के ऑपरेशन को दिए, इसलिए बेटी की जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. एक छोटा बच्चू होती. माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आलेला माणूस कधी रिकाम्या हाताने गेला नाही. गर्दीमध्ये सही केली, वाटेत सही केली, गाडीमध्ये सही केली, ऑफिसमध्ये सही केली, घरामध्ये सही केली, जिकडे कार्यक्रमात होतो तिकडेही सही केली. हे काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जिकडे जातो तिकडे माझ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत असतात. काल मी विट्याला होतो सांगलीमध्ये. मला जायला उशीर झाला. 10 वाजेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणी थांबल्या होत्या थंडीमध्ये. मी त्यांची क्षमा मागितली, दिलगिरी व्यक्त केली. लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे हे काम केलं तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षामध्ये. म्हणून हे प्रेम मिळालं. सत्ता येते सत्ता जाते, पण नाव जाता कामा नये. ते नाव टिकवण्याचं काम तुमच्या या लाडक्या भावाने केलं. आणि म्हणून लोक प्रेम करतात. काय वामन चिंता करू नको, कोणी टीका करेल, काही आरोप करेल.
या एकनाथ शिंदेवर मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप प्रत्यारोप होत होते, पण मी काही ढळलो नाही, मी काही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. माझा फोकस फक्त कामावर ठेवला. मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं, आरोपाला कामातून उत्तर दिलं. म्हणून या राज्याचा विकास झाला. या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आल्या, ऐतिहासिक योजना आपण केल्या. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना कधी झाल्या नाहीत, त्या एकनाथ शिंदेच्या 2.5 वर्षामध्ये केल्या. याचा अभिमान आहे, याचं समाधान आहे, याचा आनंद मला आहे. सत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी किती कमावली, यापेक्षा माणसं किती कमावली, माणसांचं प्रेम किती कमावलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे बदलापूर मध्ये आवाज शिवसेनेचाच घुमणार. बदलापूर म्हणजे दिघे साहेबांचा श्वास, बाळासाहेबांचा प्राण, आणि बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबाण, धनुष्यबाण. मला वाटतं वामन म्हात्रे यांनी आर्ट गॅलरी वगैरे भरपूर आहे रे इकडे, पण काही टॅक्सचा मुद्दा आहे का तुमच्याकडे? टॅक्स कमी करायचं, शास्ती जी लावलेली आहे, शास्ती, अरे ते आपल्या नगर विकास खात्याकडे येतं ना, जे दंड काहीतरी शास्ती लावली आहे ती जास्तीची लावली आहे. हे गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. शास्तीचा जो काही निकाल लावायचा आहे तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून लावला जाईल, शास्ती कमी केली जाईल, हे देखील मी या ठिकाणी शब्द देतो. आणि म्हणून एवढी कामं केली आहेत, लोकांच्या समोर आहे, सगळी कामं शिवसेनेने केली आहे. वामन म्हात्रे, आमची सगळी टीम, या सगळ्यांनी या बदलापूरचा विकास केला आहे. बदलापूर लोक पसंत करू लागले, बदलापूर मध्ये लोक राहायला येऊ लागले, मोठमोठी गृहसंकुल येऊ लागली आहेत. आणि या सगळ्यांना या ज्या सोयी सुविधा लागतील, पिण्याच्या पाण्यापासून, रस्त्यापासून, दिवाबत्तीपासून, भुयारी गटार योजनेपासून, तुमचा तर कचऱ्याचा तर झाला ना, तो प्रकल्प होतोय ना, 70% काम प्रकल्पाचं झालंय. जे जे लागेल हे वाढीव बदलापूर आहे, वाढतं शहर आहे. आता पहिले मुंबईतून ठाण्यात यायचे लोक आता बदलापूरला यायला लागले. बदलापूरला डायरेक्ट रेल्वे, मेट्रो, चांगले रस्ते या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला अजून 2 सभा आपल्या अंबरनाथ मध्ये आहेत, आणि अंबरनाथ मध्ये देखील तिथेही शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, आमचे कार्यकर्ते काम करतायत प्रामाणिकपणे, या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करतायत. लोकशाहीमध्ये, या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा आणि सगळ्यांना अधिकार असतो. प्रशासनालाही मी सांगू इच्छितो, आमच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने नाही, पण खोट्या काही तक्रारी कोणी लोक करतात त्यांना मात्र थारा देऊ नका. आणि आमच्या कार्यक्रमात कुठलाही अन्याय होता कामा नये. एकनाथ शिंदे इथं बसलेला आहे त्यांच्या पाठीशी. ठीक है, ठीक है, मैं देखता हूं, आप चिंता मत करो और मैं आपके साथ खड़ा हूं. जो भी आपके साथ अन्याय करेगा वो अन्याय दूर करने का काम एकनाथ शिंदे करेगा, ये मेरा वादा है. आणि पोलीस प्रशासनालाही मी सांगू इच्छितो, तुमचं आमचं काही वैर नाही.
आपण कायद्याचे रक्षक आहात. बदलापूरमध्ये देखील जी दुर्घटना झाली होती छोट्या बालिकेवर, अन्याय अन्याय झाला होता. पण त्यावेळेस देखील काय झालं माहित आहे? करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम आणि ज्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेस देखील आपल्या इथल्या शिवसेनेने केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, एवढं मोठं काम केलेलं आहे. हे विकास आहे. काम बोलतंय सांगणे लोकांना काम दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला या बदलापूरमध्ये विकासाची गंगा आणखी जे काय उर्वरित कामं आहेत ती करण्यासाठी देखील कुठलाही निधीची कमतरता पडणार नाही. हा देखील मी आज शब्द द्यायला इथं आलोय मुद्दाम. आणि म्हणून चिंता करू नको वामन. आणि माझी लाडकी बहीण उभी आहे, लाडक्या बहिणीलाही मी सांगतो, चिंता करू नका. एवढं मोठं कामाचा डोंगर उभा केलाय आपण शिवसेनेने या ठिकाणी. नगरपालिकेच्या माध्यमातून, नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यावेळी लोक कामाला मत देतात. लोक आरोपाला मत देत नाहीत, टीकेला मत देत नाहीत. लोक घरी बसलेल्यांना मत देत नाहीत, काम करणाऱ्यांना मत देतात. म्हणूनच तुमच्या एकनाथ शिंदेने विधानसभेत 80 जागा लढवल्या आणि 60 आमदार निवडून आणले. एक क्रांती घडली, इतिहास घडला. पुन्हा इतिहास बदलापूर मध्ये एक क्रांती घडवा, इतिहास घडवा. आणि बदलापूर मध्ये शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. कारण या ठिकाणी आपण काम केलेलं आहे, काम केलंय. आणि कामाची पोचपावती तुम्हाला या निवडणुकीमध्ये या बदलापूरची जनता दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एवढीच विनंती करतो, तुम्हाला जे जे लागेल ते एकनाथ शिंदे द्यायला उभा आहे. पण 2 तारखेला, फक्त 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष म्हणून आपल्या ताईला आणि 49 जे आपले उमेदवार आहेत विना वामन म्हात्रे नगराध्यक्ष पदाच्या, तुम्हाला बाकी काय बघायची गरज नाही. धनुष्यबाण बघायचं आहे, दुसरी निशाणीच नाहीये. हे शीतलताई बिनविरोधीने खातं खोललं, विजयाचं खातं खोललं. 2015ला पण बिनविरोध. मग तुम्ही काय ते तुमचं काय ते फॉर्म्युला काय तर द्या ना इतर लोकांना पण. ट्रिक केलेली आहे आमच्या लाडक्या बहिणीने. आणि म्हणून लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे, लाडक्या बहिणींचं राज्य आहे. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबवा आणि बदलापूरवर भगवा फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे